स्टुडंट या ठिकाणी मी 2 क्वेश्चन दिले आणि ते दोन्ही क्वेश्चन आपल्याला पाहायचे. त्यामध्ये मी दिलं आहे 3 चा स्क्वेअर आणि 4 चा स्क्वेअर यामध्ये येणाऱ्या एकूण संख्या किती. तर 3 चा स्क्वेअर किती येते 9 आणि 4 चा स्क्वेअर किती येते 16. या मधल्या संख्या आपल्याला काउंट करायच्या आहे. तर किती झालं 10 11 12 13 14 आणि 15. म्हणजे टोटल संख्या किती झाल्या चेक करा. टोटल किती झालं 1 2 3 4 5 6 झाल्या. ओके, हे आपण जुन्या मेथडने काढलं. पण आपल्याला पटकन करायचं असेल, आपला जो टाइम कमी असेल तर आपण काय करणार आहोत ते आपण इथे पाहणार आहोत. तर आपण काय करू चेक करा. काहीच नाही करा. जो पहिला नंबर दिला आहे, पहिला नंबर किती दिला आहे 3, त्याला कितीने मल्टिप्लाय करायचं 2 ना. तर 3 2 चा किती झालं 6 आले. मग अशी जे काउंट केले आपण ते 6च भरले होते आणि त्याच पद्धतीने बाकीचे सुद्धा करायचे. तर काउंट करत बसायचं काम राहणार नाही. किती दिलं आहे 8 चं काय करायचं डबल म्हणजे पूर्ण मल्टिप्लाय करा. तर किती होईल तुमचं 8 2 जा किती झाले तुमचे 2 ने मल्टिप्लाय केल्यावर 8 2 जा 16. म्हणजे तुम्ही 8 चा स्क्वेअर आणि 9 चा स्क्वेअर जर केला तर त्यामध्ये तुम्हाला एकूण नंबर किती मिळेल 16. थँक्यू.